जांभळाचं सीझन आणि वेगवेगळे पदार्थ करायलाच हवे. कारण की एक वर्षभर वाट पाहून मग आपल्याला काही दिवसासाठीच ही जांभळं मार्केटमध्ये येतात आणि मग सुरू होतो हा जांभळाचा हंगाम, पण थोड्या दिवसासाठीच. तर आज आपण या जांभळाचं काय करणार आहोत, एक मस्त आईस कँडी तोंडात घातले की आ हा 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 हा, चुस्की एक चुस्की लो और बार बार याद करो. तर अशी ही जांभळाची आईस कँडी करायला फार मस्त आणि चव तर वा वा वा, क्या कहने. आणि आपल्याला माहीतच आहे की जांभळाचे आयुर्वेदिक गुणधर्म किती आहेत. डायबिटीसच्या लोकांना, ज्यांची शुगर वाढलेली असते, त्यांच्यासाठी जांभूळ म्हणजे वरदान. तर असं ही जांभळं आपण एका पॉटमध्ये घेतलेली आहेत. छान स्वच्छ पाण्याने, चिल्ड पाण्याने एकदा दोनदा तीनदा छानपैकी धुवून घ्यायची आहेत. कारण की मार्केटमध्ये कशी गोळा करतात, झाडाखालून गोळा करतात का कशी गोळा करतात, कुठून आणतात हे आपल्याला माहीत नसतं. अशी छानपैकी जांभळं धुवून घ्यायची आणि मग त्याच्यातले बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत. तर वरचा सगळा गरगर आपल्याला घ्यायचा आहे आणि सगळ्या बिया आपण काढून टाकणार आहोत. कारण की जांभळासारखा औषधी गुणधर्माचा फळ कोणतंच नाही आहे. इन्शुलिनवर खूप कार्य करतं हे, आणि म्हणूनच मी म्हणाले की डायबिटीसच्या लोकांसाठी अतिशय हे वरदान आहे. तर असं हे जांभळाचं सगळं आपण काढून घ्यायचं आहे. गर सगळा, बिया बाजूला काढून टाकायच्यात. तुम्ही बघू शकता इथे मी एक पाव किलो जांभळं घेतलेली आहेत. आणि आता त्याच्यात आपल्याला काय काय ॲड करायचं तर ही आहेत पुदिन्याची पानं. पुदिन्याची पानं ही सुद्धा पाचनसाठी अतिशय उपयुक्त आहे. काळं मीठ, हे पण चविष्ट आणि पाचण्यास योग्य. लिंबाचा रस, नंतर ही भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे आणि साखर, चवीला साखर. कारण की कधी आंबट गोड असतात ही जांभळं, तर थोडीशी साखर, त्यातल्या त्यात मी खडी साखर घेतलेली आहे चवीला. आणि सगळे आपल्याला इन्ग्रेडियंट सगळं एकत्र करायचं आहे. ते प्रत्येक घटकाचा गुणधर्म हा आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. आणि काळं मीठच का टाकायचं, तर काळं मीठ पचनाला तर चांगलं आहेच, पण यांनी चवसुद्धा खूप छान लागते. तर असे हे आपण जांभळाचा सगळा गर घेतला आहे, बर्फाचे तुकडे टाकलेत, पुदिना, रॉक सॉल्ट म्हणजे काळं मीठ टाकलेलं आहे आपण, नंतर लिंबाचा रस टाकूया. हे सगळे जे आपण दाखवलेत आता, हे सगळे जिन्नस आपल्याला एकत्रित करून घ्यायचं. आणि जिरेनं हे नेमके भाजून आणि मग त्याची पूड करायची आपल्याला, मग टाकायचं आहे. कारण की त्याची चव अप्रतिम लागते. आणि ही थोडीशी मी खडी साखर घेतली आहे. तुम्ही खडी साखर नसेल तर आपली साधी साखरसुद्धा तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. आणि हे मिक्सरमधनं किंवा ब्लेंडरने कसंही एक स्मूथ छानपैकी पेस्ट करून घ्यायची. बघा बरं कलर कसा मस्त दिसतो आहे ना. कारण की जांभळं पण इतके छान होते, अगदी रसरशीत होते. आणि झालं. मग ज्याच्यामध्ये आपल्याला ती कुल्फी बनवायची आहे किंवा आईस कँडी बनवायची आहे, तुमच्याकडे साचे असतील कुल्फीचे, तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. इथे मी छोटे छोटे माझ्याकडे चहाचे पेले होते, मी ते घेतलेत. याला पॉप्सिकल असं सुद्धा म्हणतात. आपण जे आईस कँडी म्हणतो तर पॉप्सिकलसुद्धा म्हणतात. आपण जांभळाची कुल्फी म्हणूया, आईस कँडी म्हणूया, पॉप्सिकल म्हणूया, काही पण चव तर मात्र खूप छान. असे सगळ्या मोल्डमध्ये आपण ओतून घेतलं आहे. आणि त्याच्यात आपण आईस्क्रीमचे हे चमचे ठेवलेत. समजा आईस्क्रीमचे चमचे नसतील तर तुम्हाला कुल्फीच्या काड्या असतील, आणि काहीच नसलं तर आपले छोटे छोटे स्टीलचे चमचे ठेवले तरीसुद्धा चालतात. आणि हे 2 तास आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवून टाकायचं आहे. आणि 2 तासानंतर आपण काढलं की मस्त छान ते घट्ट झालेलं असतं हे पॉप्सिकल. आणि इझिली निघू शकतं, म्हणजे या कप फाडायची सुद्धा आपल्याला गरज पडत नाही. तुम्ही बघू शकता, हे बघा काय मस्त दिसतं आहे ना. आ हा हा, एवढा उकाळा, गरम दिवस सगळा, आणि मग त्यामुळे दुपारच्या वेळेस जर याची तोंडात टाकलं की काय मस्त वाटतं म्हणून सांगू ना. तर अशी ही जामून चुस्की किंवा ब्लॅक प्लम पॉप्सिकल, चवीला अतिशय छान, गुणधर्माने उत्तम आणि थंडावा देणारी. तर तुम्हीसुद्धा हे पॉप्सिकल नक्की नक्की करून पहा. आणि बच्चे कंपनी तर हे पाहून अगदी खुश होतील. बाहेरचा आपण जो बर्फाचा गोळा बिळा जो देतो, तो तर आपण आजकाल कोणी देतच नाही म्हणा, पण ते खाण्यापेक्षा आपण घरी केलेलं हे जामून पॉप्सिकल, ब्लॅक प्लम पॉप्सिकल खूप छान, मुलांसाठी तर अतिशय उत्तम आहे. आणि मुलंसुद्धा खुश होतील. तर नक्की हे करून पहा.